श्रोतेहो नमस्कार. 90.8 मेगाहर्ट्झवरती आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM, कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं कृषी जगत अन्नदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, एक मुलगी शिकली की 2 घरांचा दिवा लावते, अगदी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचंच मूर्तिमंत उदाहरण म्हणून शेती क्षेत्रामध्ये एखादी महिला आली की ती कशा पद्धतीनं आपल्या शेतीचा विकास करू शकते, अगदी आपलं किचन सांभाळत असताना, स्वयंपाकघर सांभाळत असताना दुसऱ्याच्यासुद्धा आरोग्याची काळजी कशी करते, याचं मूर्तिमंत उदाहरण आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे सौभाग्यवती कल्याणी कैलास मुरदारे यांना. मॅडम, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. श्रोतेहो, आज आपण जाणून घेणार आहोत मृदगंध सेंद्रिय फार्मची एकात्मिक शेतीची यशोगाथा. आणि त्यासाठी आपल्याशी आज संवाद साधत आहेत सौभाग्यवती कल्याणी कैलास मुरदारे मॅडम. मुक्काम पोस्ट भगूर, पोस्ट वरूर, तालुका शेवगाव इथल्या त्या रहिवाशी आहेत. आणि आपल्याला सांगायला आनंद वाटेल की बी ए पॉलिटिक्सपर्यंत त्यांचं शिक्षण होऊन देखील अतिशय छान पद्धतीनं ते एकात्मिक सेंद्रिय शेती आपल्या शेतीमधली विकसित केलेली आहे. आणि आज त्यांची यशोगाथा आज आपण त्यांच्याच मुखातून आपण ऐकणार आहोत, श्रवण करणार आहोत. तर आजच्या कार्यक्रमाच्या विषयाच्या अनुषंगाने मॅडम मला विचारायला निश्चित आनंद वाटेल की आपलं BA पॉलिटिक्सपर्यंतचं शिक्षण झालेलं आहे. आणि एवढं शिक्षण झालं की आजकालच्या मुली असतील किंवा महिला असतील तर नोकरीच्या मागे लागताना कुठेतरी दिसत आहेत. ते न करता तुम्ही शेतीकडे वळालात. हा प्रवास कसा सुरू झाला? हा प्रवास सुरू होण्यासाठी भरपूर कारणं आहेत. जेव्हा लग्न होऊन मी मिस्टरांबरोबर शहरात गेले, पण गावाकडची ओढ ही कायम होती मला. मातीची म्हणा, चवीची म्हणा, खाण्यापिण्याची म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींची ती एक बॅक अँड माइंडला साठलेली गोष्ट होती. शहरात जवळपास 15 वर्ष माझं जीवन गेलं. त्या 15 वर्षात कंटिन्यू जाणवलं की इथं काहीतरी मिसिंग आहे, आपल्या जीवनात काहीतरी मिसिंग आहे. आणि यालाच आम्हाला चांगली गोष्ट आमच्यासाठी ही झाली की कोविडमध्ये जे भारत किंवा देश बंदचा आपल्याला घोषणा झाली, अनुभव आला. आणि त्यामध्ये सगळं काम ठप्प झाली. पण अन्नधान्य पुरवणं किंवा शेतकऱ्यांचं जे काम होतं ते अहोरात्र चालू होतं. आपण शहरात सगळे कामधंदे बंद झाले, पण गावाकडनं जो भाजीपाला यायचा, शेतीचे प्रोडक्ट यायचे, ते सगळं चालूच होतं. म्हणजे शेतकऱ्याला कधीही सुट्टी नव्हती. अगदी. आणि तेच पाहताना आम्ही, माझे मिस्टर आणि मी एक दिवशी भाजी घ्यायला सोसायटीमध्ये आलो, जे की सोसायटीने अरेंज केलं होतं की आठवड्यातून एक दिवशी भाजीवाला तुम्हाला भाज्या घ्यायला येणार किंवा गेटच्या बाहेर आपल्याला जायची गरज नाही पडणार. मग त्या अनुषंगाने आम्ही एकदा भाजी घ्यायला गेलो, तर त्यावर चर्चा झाली की ही भाजी कुठून येते, कशी पिकवली जाते, काय. त्यानंतर विचार केला की आपणही शेतीकडे वळावं. आणि मग तोच विचार करून लॉकडाऊनमध्ये थोडंसं फ्री झाल्यानंतर गावाकडं आलो. गावाकडं आल्यानंतर घराच्या शेजारीच एक पडीक जमीन होती, जी की मला कधी दिसलंच नाही कोणी पिकवलेली आहे. प्रयत्न खूप जणांनी केले पण त्यांना सक्सेस नाही मिळालं. आणि तीच जमीन आम्ही घेतली. तर गावातले त्यावेळेस म्हटले की अरे वेड्या, इथं शहरातून तुम्ही आलायत आणि जमीन अशी घेतली की जिथं कोणी पिकवता नाही येते, जिथं आता फक्त वेड्या बाबळीच उभे आहेत. याच्याऐवजी तुम्ही हायवेला घ्या, तिथं काहीतरी मोठे हॉटेल टाका, पेट्रोल पंप टाका. अशा पद्धतीने आम्हाला सूचना यायला लागल्या. पण आम्ही ते सगळं इग्नोर केलं आणि शेतीमध्ये काहीतरी घडवायचं आणि लोकांचं आरोग्य आपण व्यवस्थित करायचं हे धोरण पकडलं. आणि त्या अनुषंगानं आम्ही जी जमीन घेतली त्या जमिनीचं काम चालू झालं. जे विनोबा भावेंनी सांगितले तर वेस्ट लँड कन्व्हर्टेड इन टू द बेस्ट लँड, आणि त्याच्या पद्धतीनं तुम्ही ही पडीक जमीन असेल ती सुधारण्याचं काम सुरुवात केलं. मग आज जर बघितलं तर तुम्ही आता सुरुवातीलाच सांगितलं की आपण मृदगंध सेंद्रिय शेतीचा फार्म असं त्याला नाव दिलेलं आहे. मृदगंध हे नाव देण्याच्या पाठीमागे काय संकल्पना होती? जेव्हा आपल्याला शेती करायची तर त्या शेतीला आपण काहीतरी नाव द्यावं ही इच्छा प्रकट झाली. आणि त्याच वेळेस लॉकडाऊनमध्ये उन्हाळी पाऊस म्हणतात किंवा त्याला काय म्हणतात सांगता नाही येणार मला आता, तर त्या सरी झाल्या. मुरगाचा पहिला पाऊस म्हटलं तरी चालेल. तो पाऊस झाला आणि मिस्टर आणि मी गॅलरीत आलो, माझे पती आणि मी. तर त्यांनी विचारलं की अरे हा वास किती छान आहे, याला काय म्हणतात. मग त्याच्यावरून मी सांगितलं की मृदगंध म्हणतात. आणि
त्या पद्धतीने आमचं ते शेतीचं नाव ठरलं मृदगंध. बर. काहीतरी नाव देऊन आपण एखाद्या गोष्ट चालू केली की त्याला वेळ भेटतो, आपल्याला ह्याच्यासाठी हे करायचं, याच्यासाठी हे करायचं. अशा पद्धतीने आमची मृदगंधाची जर्नी चालू झाली. अगदीच. मृदगंध सुवास मातीचा ही संकल्पना घेऊन सौभाग्यवती कल्याणी कैलास मुरदारे आणि त्यांच्या पतीनं आपल्या शेतीला या ठिकाणी सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगराचा फाळ चालून अशा पद्धतीची जमीन पुण्यामध्ये कल्टिवेट करायला सुरुवात केली आणि त्याचं स्मृतिमंत उदाहरण म्हणून मृदगंध सुवास मातीचा ही संकल्पना घेऊन याने आपल्या शेतीला सुरुवात केली. मग सुरुवातीला शेती किती होती आणि मग कोणकोणती पिकं घ्यावीत, कशा पद्धतीनं घ्यावं, तर याचं कसं नियोजन केलं होतं, कोणती पिकं आता तुम्ही घेताय त्याच्यामध्ये? सुरुवातीला हे केलं की त्या जमिनीत कोणत्या प्रकारची पिकं चांगली येतील. आम्ही बऱ्याच प्रकारची फळझाडं आणून पाहिली आणि सगळी लावली. तर वर्षभरात कोणाचा ग्रोथ कसा आहे त्यानुसार आम्हाला तिथं नारळ, आंबा, जांभळ ह्या फळांचा ग्रोथ छान वाटला. आणि त्यासोबत आम्ही भाजीपाला घेत होतो की जो डेली नीड म्हणतात आपण त्याला, ज्या आपल्याला रोजच्याच गरजेच्या गोष्टी झाल्या, त्याच्याशिवाय आपलं म्हणजे दिवसच सुरुवात नाही होत म्हटलं तरी चालेल. तर ते चालू केलं. सगळ्या प्रकारपाला चालू केला लावण्यासाठी. पहिल्यांदा शेतात बाहेरून बियाणं विकत घेतली, नंतर तीच बियाणं जतन करून आतापर्यंत तीच वापरतो. देशी बियाणे आहेत सर्व? हो, देशी बियाणे आहेत. बरोबर. मग किती एकर क्षेत्र होतं आणि मग आज शेती करायचं म्हटलं तर शेतीला संरक्षित पाण्याची गरज असते, त्या दृष्टीने पाण्याची काय व्यवस्था केली, मातीचं परीक्षण केलं का, कोणती पिकं घ्यावी त्याचं नियोजन केलं का, हे कसं सगळं केलं? सुरुवातीलाच जेव्हा बाबळा काढायला चालू केलं त्यासोबतच शेततळ्याची संकल्पना चालू केली. तिथं शेततळं उभं केलं की ज्या आमची जुनं शेत होतं तिथं नदीकडनं गोड्या पाण्याचं पर्क्युलेशन तिथं केलं, त्या शेततळ्यात साठवलं. कारण की जी शेती घेतली आहे ती पूर्ण चुनखड होती आणि त्या शेतीला परत आपल्याला जिवंत करायचं होतं, जी मृत झालेली जमीन होती ती. आणि मग त्याच्यासाठी आम्हाला गायींची गरज होती. मग गाई घेण्यासाठी आम्ही गीर गायींची निवड केली आणि मग अशा प्रकारे गीर गाईंच्या शेणगोमूत्रावर शेती चालू केली. फळभाज्या, भाज्या आणि जी लावलेली झाडं आहेत त्यांची ग्रोथ पाहून हे केलं. हे सगळं चालू असताना आणि व्यवस्थित डेव्हलप झाल्यानंतर आमचा मालही पुण्याच्या जो सेंद्रिय ग्रुप आहेत तिथं जायला लागल्यानंतरच आम्हाला असं सेटबॅक मिळाला की कधी भूतो ना भविष्य. आमच्या गावात इतकं विहिरीला नदीला पाणी न येणारं इतकं पाणी त्यावेळेस आलं. नांदिनी नदी आहे त्यावेळेस जवळपास तिचं पात्र 1 किलोमीटर झालं होतं. आमच्या पूर्ण शेताची डेव्हलपमेंट त्या दिवशी पाण्यात गेली. एका 4 तासातच सगळं जिकडं तिकडं झालं. आणि त्याच वेळेस माझा मुलगा त्या पुण्याला ॲडमिट होता. विहीरही खचली होती, शेताचं जे राऊंड कंपाऊंड बनवलं होतं ते सगळं वाहून गेलं होतं, भाजीपालाही सगळा गेला होता. गावातले लोक म्हणजे अरे तू केलेलं सगळं गेलं. पण आम्ही त्याला एक आणखी नवीन ऊर्जा दिली. त्याच्याच बाजूला जी पडीक जमीन होती 15 एकर ती परचेस केली. म्हटलं याच्यासाठी शक्यतो हे सगळं झालं असं व्यवस्था असेल की आपण कंपाऊंड केलं होतं ते त्यांनी तोडून टाकलं आणि जा रे तू पाठीमागं जा, आणखी वाढून तू चांगलं काम करू शकतो याच्यात. मग अशा प्रकारे आम्ही आणखी 15 एकर जमीन घेतली. आता तिथे 19 एकर जमीन आहे. त्या जमिनीमध्ये 4 एकर नारळाची झाडं आहेत, जवळपास 350 झाडं आहेत नारळाची, 70-75 आंब्याची झाडं आहेत, 70-75 जांभळीची झाडं आहेत आणि अशी आणखी बऱ्याच प्रकारची झाडं आहेत की जी 30-35 प्रकारची फळझाडं आपल्याला तिथं खायला भेटतील. 12ही महिने तिथं प्रत्येक फळ भेटेल खायला. अशा पद्धतीने सुविधा तयार केली. फळझाडांचं व्यवस्थापन केलं. शेत पिकांच्या मध्ये कोणकोणत्या पिकांची लागवड करता? शेत पिकांमध्ये आम्ही जुना हडप्पाकालीन जो सोनामोती गहू आहे त्याची निवड केली, जुना गावरान बन्सी गहू आहे त्याची निवड केली, गावरान हरभरा, गावरान तुरी की ज्याची आम्ही डाळी बनवून त्या आमच्या सेंद्रिय मार्केटला घेऊन जाऊ शकतो. त्या पद्धतीने सोनामोती की जो ग्लुटेन फ्री गहू आहे, डायबिटीजच्या पेशंटसाठी त्याचा खूप चांगला उपयोग होतो. त्यात चांगल्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी आहेत. तो गहू आम्ही निवड करून तो गहू तिथं शेतात पिकवतो. अच्छा, म्हणजे इतक्या पद्धतीची सगळी शेत पिकं आहेत, फळ पिकं आहेत आणि मग त्यांना लागणाऱ्या बाकीच्या निविष्ट असतील त्या दृष्टिकोनातून गांडूळ खत असेल किंवा सेडनेट असेल, पॉलिहाऊस याची पण उभारणी केली? हो, त्याची पण उभारणी केली. जेव्हा पाठीमागचं शेत घेतलं त्यामध्ये 20 गुंठ्यात आम्ही सेडनेटची उभारणी केली, 10 गुंठ्यामध्ये पॉलिहाऊस घेतलं. त्यामध्ये आम्ही फळभाज्यांची पिकं घेतो, जी बाहेर घेतल्यानंतर जो किडींचा प्रादुर्भाव होतो तो त्यातून कमी होतो. आणि आम्ही सगळं सेंद्रिय पद्धतीने करतो. गाईच्या शेणगोमूत्रावरच आमचं सगळं काम चालतं
आणि जे त्याचे आम्ही दशपर्णी अर्क बनवून त्याची फवारणी करतो किंवा लिंबोळी अर्क जे आम्ही आमच्या शेतातच बनवतो आणि त्याच्याच फवारण्या घेतो. बरं, आज शेती करायचं असेल तर शेती ही एक शास्त्र आहे. ते समजून उमजून घेऊन शास्त्रीय दृष्टिकोनातून शेती करणं गरजेचं असतं. ह्या दृष्टिकोनातून तुमचा हा सगळा इतका मोठा फार्म उभा करत असताना याचं काही प्रशिक्षण किंवा कुठे ट्रेनिंग वगैरे असं काय घेतलं होतं आपण? हो, मी वेळोवेळी त्याचे प्रशिक्षण घेतले. जेव्हा अडचणी आल्या तेव्हा त्याचे सुभाष पाळेकर जे पद्मश्री पुरस्कार आहे ज्यांचा नैसर्गिक शेतीसाठी, झिरो बजेट शेतीसाठी, त्यांचे मी प्रशिक्षण घेतले सेंद्रिय शेतीचे आणि त्यातूनही बऱ्याच गोष्टी शिकले. त्या पद्धतीने मग कॉलेजच्या ऑर्गॅनिकचे सर्टिफिकेट घेतले, मधमाशी पालनाचं सर्टिफिकेट घेतलं, तोही कोर्स केला, गांडूळ खताचंही प्रशिक्षण घेतलं, अशा गायांच्या चाऱ्याची निवड कशी करावी त्याचंही प्रशिक्षण घेतलं. अशा प्रकारे भरपूर सारे प्रशिक्षण घेतले. पण आता 17 एकरचा शेतीचा फार्म डेव्हलपमेंट करत असताना एक महिला म्हणून तुमच्यामध्ये इतकी शेतीची ऊर्जा कुठून आली, शेती करावाची इतकी? काय कौटुंबिक पार्श्वभूमी वगैरे कशी होती? माझी आई प्राथमिक शिक्षिका होती आणि आम्ही ज्या गावात राहायचो तो गाव एक प्रकारे बेट म्हटलं तरी चालेल. आता 2 वर्षापूर्वी तिथं जाण्यासाठी पुलाची निर्मिती झाली नदीवरच्या. कोणतं गाव? लोळेगाव म्हणून गाव आहे, एकदम खेडेगाव, म्हणजे कधी नकाशातही नव्हतं दिसत असं गाव होतं आमचं. तर त्या गावात आई प्राथमिक शिक्षिका होती आणि आईला खूप छंद होता म्हणायचं तरी चालत, शेतीतच राहत होतो. ती भाजीपाल्याचे छोटे छोटे प्लॉट करायची. त्याला कनेक्टिव्हिटी नव्हती गावाला, त्याच्यामुळं मग भाजीपाला आणण्यासाठी पण शहरात कोणी जात नव्हतं. शेवगावसारख्या 5-7 किलोमीटरसारखं गाव होतं पण जाण्यासाठी कनेक्टिव्हिटी नव्हती. मग तोच भाजीपाला आई आमच्यासाठी पिकवायची. मग ती एक चव कुठं बॅक माइंडमध्ये अटकलेली होती आणि आठवण होती की नाही आपली आई अशा प्रकारे शेती करायची. आणि त्यावेळेस युरिया झालं किंवा बाकीची खतं झालं, फवारणी झालं, ह्या पद्धती एवढ्या आलेल्या नव्हत्या. म्हणजे आम्ही ते जे नैसर्गिक शेतीमधलं जे पिकं आहेत, अन्नधान्य ते खाल्लेली होती. पण शहरात गेल्यानंतर सगळी वेगळीच लागायला लागली. मग ते कुठंतरी एक पाठीमागं माइंडमध्ये होतं. ते पुढं आलं लॉकडाऊनमध्ये आणि त्यानंतर हा चालू झालं सेंद्रिय शेती. अगदी श्रोते, एक चोखंदळ ग्राहक म्हणून आज बाजारात गेल्यानंतर सुद्धा आपण बघत असतो की गावरान भाजी पाहिजे, गावरान अंडी पाहिजेत. मग हिस्ट्री रिपीट इटसेल्फ, इतिहासाची पुनरावृत्ती होताना कुठेतरी दिसते. आणि पुन्हा आपला सगळा ग्राहक शेजारच्या घरामध्ये जर भाजी शिजत असेल तर त्याचा सुगंध सर्वदूर पसरला जातो, समजत होतं. असं वातावरण ग्रामीण भागामध्ये बोललं जातं पण ते आता कुठं बघायला मिळत नाही. म्हणून पुन्हा या दृष्टिकोनातून एक महिला म्हणून तुम्ही या गोष्टीकडे वळायचं ठरवलं? हो, तसं म्हटलं तरी चालेल. कारण की आता गावाकडे हे सगळे खतं फवारणी हे सगळे प्रत्येक महिलेच्या तोंडात नवीन नवीन केमिकलची नावं आहेत, याची फवारणी करा, जे की मला माहिती नाही. मी शेती करते पण मी त्या रस्त्याला कधी गेलेच नाही. तर गवत झाले खूप तुझ्या झाडात, बांधाला गवत झालं, इथं गवत झालं, मग ह्या फवारण्या करा. पण आम्हाला ती नावंही माहिती नाही, आम्ही ते दुकानंही पाहिली नाहीत. त्याच्यामुळे आम्ही फक्त विचार केला की सेंद्रिय शेती करून, जे की आत्ताचं उदाहरण आहे, 38व्या वर्षी जी हिरोईन, मराठी हिरोईन काल परवा जी कॅन्सरनी गेली आहे, अशी खूप सारे उदाहरणं आहेत. ते किती शरीराची काळजी घेतात पण आज जे अन्न जातं आहे त्याची काळजी कोणीच घेत नाही. आणि ती काळजी घेण्यासाठी आणि मला डॉक्टर होण्याच्या अगोदर शेतीचा डॉक्टर व्हायचं होतं आणि मग ते आपल्याला डॉक्टरची गरज न पडावी म्हणून हे काम केलं की सेंद्रिय शेतीतूनच आपण उत्पन्न काढावं, आपल्याला जे मिळतंय हे 4 लोकांना शिकवावं, 4 लोकांपर्यंत पोहोचावं, हे एक ध्येय ठेवून सेंद्रिय शेतीचा मार्ग मी निवडला. तेव्हा खऱ्या अर्थानं जर बघितलं तर आपल्याला माहिती आहे की महिलांच्या हातामध्ये आपलं आरोग्य आहे आणि महिलांच्या हातात शेती गेल्या चित्र दिसतं. याचं मूर्तिमंत उदाहरण सौभाग्यवती कल्याणी कैलास मुरदारे या मॅडम आपल्याला सांगत आहेत. त्यांच्या मृदगंध सेंद्रिय शेती फार्मच्या एकात्मिक शेतीच्या यशोगाथातनं ते आपल्यासमोर सांगत आहेत. आपण प्रोडक्शन लेड आत्तापर्यंत शेती बघितलेली आहे, उत्पादकता वाढवावं, उत्पादन वाढवावं, पण आता न्यूट्रिशनल कंटेंट महत्त्वाचं आहे. प्रत्येकाने आरोग्याच्या दृष्टीनं प्रत्येक माणूस आज शिक्षणामुळे शहाणा झालेला आहे, सजग झालेला आहे, प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी घेताना दिसतोय. आणि याचं एक मूर्तिमंत उदाहरण किंवा त्याच्यावर एक रामबाण उपाय म्हणून मृदगंध सेंद्रिय शेती फार्मच्या एकात्मिक शेती फार्मच्या माध्यमातून सर्व निविष्ठा सेंद्रिय पद्धतीनं वापरून सेंद्रिय पद्धतीनं उत्पादन केलेली सर्व भाजीपाला असेल, फळं असेल, या गोष्टी आपल्याला कल्याणीताईंच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतात. आपण देखील हा मार्ग चोखाळायला हरकत नाही. कल्याणीताई, हे करत असताना शेती तुम्ही सांगितलात, शेतीबरोबर शेतपिकं सांगितली, फळपिकं सांगितली, भाजीपाला सांगितलं, पण एक पूरक व्यवसाय म्हणून सुद्धा बऱ्याच गोष्टींची
त्याला गरज भासते, जसं की दुग्ध व्यवसाय असेल किंवा सेंद्रिय निविष्ठाची निर्मिती असेल, या दृष्टिकोनातून आपण आपल्या फार्ममध्ये काय निर्मिती केलेली आहे? हो, मी फार्म घेतला त्या सुरुवातीला मी देशी गाईची निवड केली. बरं, किती देशी गाय आहेत आणि कोणत्या आहेत? सुरुवातीला मी गीर गाईची निवड केली. बरं, गीर गाईच्या शेणगोमूत्रावरच काम केलं शेतीसाठी. आणि आता त्यांची संख्या जेव्हा घेतलं तेव्हा 10-12 असतील गाई, आणि आता ते सगळ्या मिळून त्यांची पिल्लं आणि गाई मिळून जवळपास 30 ते 35 पर्यंत माझी संख्या गेलेली आहे. बरं. आणि त्यातच मला आणखी आनंद होतो की मी आणखी दूरदृष्टी पकडून आणखी देशी गाईंचा फार्मचे नियोजन केलेलं आहे, की जे आपली डेली नीड्सची गरज आहे, दुग्धजन्य पदार्थ. तर त्यासाठी मी एक 200 गाईचा देशी गाईंचा फार्म डेव्हलप करायचा आता सध्या माझ्या फार्मवर चालू आहे. त्यांचा चाराही देशीच राहील, जो की आपल्या शेतात पिकल, सेंद्रिय शेतीतूनच, आणि तोच त्यांना खायला जाईल. जसं की शेवग्याची झाडं मी भरपूर लागवड केलेली आहे, त्यातून त्यांना शेवग्याच्या झाडाचा पाला देईल, आणि बाकीचे जे पिकं घेईल त्यांना खाण्यासाठी तेही सगळे सेंद्रिय शेतीतूनच घेणार, आणि सेंद्रिय पद्धतीनेच पिकवलेला चारा त्यांना देणार. म्हणजे सेंद्रिय शेती तर आहेच, पण त्याच्याबरोबर देशी गाय त्याच्या जोडीला तुम्ही आणलेली आहे, त्याच्यामुळे संपूर्ण सगळंच सेंद्रिय पद्धतीनं होताना दिसते. गायींच्या पासून दुग्ध व्यवसाय पण करता, काही प्रक्रियायुक्त काही पदार्थ वगैरे त्यांची निर्मिती पण करता? हो, आम्ही त्यापासून पारंपरिक पद्धतीनं जे तूप काढलं जातं तसं तूप काढतो. पूर्ण दूध विरजण घालून तापून ते विरजण घालून त्याचं बिलोना पद्धतीने म्हणजे लाकडी रवीनं हलवून चर्मिंग करून त्याचं तूप काढलं जातं, आणि ते चुलीवर गरम करून किंवा अशा पद्धतीने त्याच्यावरती काम केलं जातं की त्याच्या धुराचाही पण त्याच्यात स्मेल येतो आणि त्याची टेस्ट वाढते. तूप करताना त्यात तुळशीची पानं झालं, बेलाची पानं झालं, अशा प्रकारचे फ्लेवर पण देतो. वा, म्हणजे शेतीच फक्त नाही तर शेती एक व्यावसायिक दृष्टिकोनातून करण्याच्या दृष्टीनं तुम्ही एक उद्योजकाच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्याला तुमची व्हिजन त्या ठिकाणी किंवा दूरदृष्टी तुम्ही दिलेली आहे. श्रोतेहो, निश्चितपणे सुद्धा ही मुलाखत ऐकून एकदा जरूर तुम्ही मृदगंधा सेंद्रिय फार्मला भेट द्यावी असं आपल्याला वाटत असेल तर निश्चितपणे आपण सौभाग्यवती कल्याणी कैलास मुर्दारे, मुक्काम भगूर, पोस्ट वरूर, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर इथं त्यांचा मृदगंधा सेंद्रिय एकात्मिक शेतीचा फार्म आहे. आपण निश्चितपणे त्या ठिकाणी भेट देऊ शकता आणि त्यांच्याकडनं अधिक माहितीसुद्धा जाणून घेऊ शकता. त्यासाठी मी त्यांचा संपर्क क्रमांक देत आहे 9405004917. पुन्हा एकदा त्यांचा नंबर सांगतो 940 500 491 तर जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता. त्यांच्याकडे बियाणंसुद्धा त्यांच्याकडे आहे, त्याचबरोबर दुग्धजन्य पदार्थ आहेत, सेंद्रिय शेतीच्या निविष्ठा आहेत आणि सेंद्रिय भाजीपाला शेतपिकंसुद्धा आहेत. तर या सगळ्यांचासुद्धा तुम्ही आस्वाद घेऊ शकता आणि त्याची मागणीसुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतात. आणि आपल्याही शेतावरती अशा पद्धतीनं जर सेंद्रिय निविष्ठांची शेती आपल्याला करायची असेल तर निश्चितपणे त्यांच्या शेतीला एकदा भेट द्या. आणि हे भेट देत असताना अनेक शेतकरी तुमच्या जर शेताला भेट देत असतील तर त्या दृष्टीतून ॲग्रो टुरिझम, कृषी पर्यटनाची संकल्पनासुद्धा आता येऊ घातली. या दृष्टिकोनातून आपण काय केलेलं आहे का? दृष्टिकोनातून सुरुवात केलेली आहे, पण त्याचं आम्ही अजून रजिस्ट्रेशन नाही केलेलं. जसं की आमचे जे मित्र आहेत पुण्यातली किंवा बाकीच्या शहरातली, त्यांनाही शेतीची आवड असते की आपण काय खातो काय नाही ते बघण्यासाठी, कसं पिकवतात, त्यांच्या मुलांनाही दाखवण्यासाठी. तर ते पुण्यावरनं आमच्याकडे स्टे करण्यासाठी येतात, आम्ही शेती कशी करतो ते पाहण्यासाठी येतात. त्यासाठी आम्ही तिथं लाकडाचे वुडन हाऊस बनवलेले आहेत, तर ते तिथं येऊन शेतीचा आनंद घेतात. अगदी गावाकडची माती ओढ लावी अशा पद्धतीचं सर्व शेती अतिशय छान पद्धतीनं कल्याणीताईने विकसित केलेली आहे. सगळं बघितलं तर सेंद्रिय शेती करत असताना आज बऱ्याच पिढ्यांच्याकडे खूप मोठी जमीन आहे, 30 एकर 40 एकर जमीन असते, पण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देत असताना ती फक्त जमीन म्हणून दिली जाते, पण ती जमीन जिवंत असणं गरजेचं आहे. आणि हे जिवंत असण्याचं लक्षण म्हणजे जमिनीतला सेंद्रिय कर्ब, आणि जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा आत्मा असतो. तर ही जमिनीचा सेंद्रिय कर्ब चांगला असेल तर तुमची सेंद्रिय शेती चांगली होते. आणि तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं जर गायांचं शेणखत असेल किंवा सेंद्रिय निविष्ठ असतील, या जर जमिनीमध्ये घातल्या तर जमिनीतनं येणाऱ्या त्या पिकांना असेल, फळांना असेल, एक वेगळा सुगंध, एक वेगळी चव, एक वेगळा वास असतो. या दृष्टिकोनातून तुमच्या शेतीचं सेंद्रिय कर्ब वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय प्रयत्न केलेत? किती सेंद्रिय कर्ब आहे सध्या? सेंद्रिय कर्ब 1.04 आहे आता आमच्याकडं, जे की आम्ही शेती घेतल्यानंतर 4 वर्षांनी ते चेक. शेती घेतली तेव्हा ती पडीक नापीक, आम्हाला वेळ पाहिजे होता की त्याच्यात आपण सेंद्रिय कर्ब घालावं. मग त्यासाठी आम्ही जीवामृत बनवतो. प्रत्येक पाण्यासोबत आमच्या शेतीला ते चाललं जातं.
त्यासोबत गांडूळ खताच्या निर्मितीचा प्रकल्पही आम्ही तिथं केलेला आहे. आमच्या शेतीपुरतं सध्या आम्ही गांडूळ खतही बनवतो. त्यासोबत शेणखत असतं जे कुजवलेलं असतं गाईच्या पायाखाली. आमचा गोठाही खुरखत त्यांचं म्हणजे गाई बांधलेल्या नसतात, त्या मोकळ्याच असतात, तर त्यांच्या पायाखाली जे तुडलेलं खत असतं ते आम्ही डायरेक्ट शेतात टाकू शकतो. अशा प्रकारे आम्ही आणि जे आपण शेतातला पालापाचोळा असेल किंवा झाडाचं कटिंग केल्यानंतर जे असेल ते कुजवून शेतामध्ये गाडलं जातं. अगदी अशा प्रकारे आम्ही सेंद्रिय कर्ब वाढवायला सुरुवात केलेली. निश्चितच श्रोते, आज जर महाराष्ट्राचं चित्र बघितलं की 0.4% वरती सेंद्रिय कर्ब दिसत नाही आपल्याला, पण कल्याणीताईंच्या शेतामध्ये जवळजवळ 1.04 इतका सेंद्रिय कर्ब वाढला. याचं द्योतकच ते आहे की सर्व सेंद्रिय निविष्ट आणि सगळ्या शेणखतांचा वापर त्या ठिकाणी होताना दिसतोय. हे फार महत्त्वाचं दिसतंय. आपली मुलाखत ऐकून आज आपली जी मुलाखत चालू आहे की मृदगंध सेंद्रिय शेती एकात्मिक शेतीची यशोगाथा आपण या ठिकाणी देतात. व्हॉट्सअप चॅनल असेल, यूट्यूब चॅनल असेल किंवा 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून जगभरातले श्रोते तुम्हाला ऐकत आहेत. आणि आज पीपल आर रेडी टू पे, लोक पैसे द्यायला तयार आहेत, पण एक ट्रस्टवर्दी सेंद्रिय म्हटलं की कुठं फसवणूक होत असते शेतकऱ्यांची किंवा ग्राहकांची. त्या दृष्टिकोना पद्धतीने सेंद्रिय पिकवलेला माल आपल्याला मिळावा असं शहरातल्या बऱ्याच ग्राहकांची गरज असते. या दृष्टिकोनातून तुमच्या पिकवलेल्या सर्व मालाला विक्री व्यवस्थापनाचं कौशल्य कसं निर्माण केलं, आपण कसं नेटवर्क उभं केलेलं आहे? आता आपण जेव्हा एखाद्या क्षेत्रात पाऊल टाकतो त्यावेळेस त्याच्या कनेक्टिव्हिटीचे लोक आपल्याला आपोआपच भेटली जातात. तशाच पद्धतीने मी जेव्हा शेती करायला लागली, मला तर शेती सेंद्रिय करायची होती, मग माझा अभ्यास चालू झाला. त्या पद्धतीने मला पद्मश्री सुभाष पाळेकर यांचं खूप अमूल्य गायडन्स मिळाला मला त्यांचा. त्यांचे जे यूट्यूबवर व्हिडिओ असतील किंवा त्यांच्या प्रत्यक्ष भेटी असतील, त्यांच्यासोबत बोलणं असेल, हे सगळं झालं. त्यातूनच निवड झाली की आता सेंद्रिय शेतीच करायची. सर जर इतकं सगळं त्याच्यावर अभ्यास करतायत आणि पूर्ण जनता त्यांच्या पाठीमागे या गोष्टीसाठी, हे सगळं पाहिलं त्यांच्या शिवार फेरीला जाताना, तर मग तो एक निश्चय केला. आणि सरांनी जसं सांगितलं की आच्छादन झालं, वापसा झालं किंवा मग जीवामृत, बीजामृत, ह्या दशपर्णी अर्क, ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून आम्ही सेंद्रिय शेती चालू केली. मग विषय आला त्याचा मार्केट. आपण किती खाणार ना, आपण जरी आपल्यासाठी करायचं म्हटलं तर. मग त्याच पद्धतीने सुभाष पाळेकर सरांचे जे अनुयायी आहेत, अनुयायीच म्हणू आपण त्यांना, की जे शेतकऱ्यांकडनं काही घेत नाहीत किंवा बाकीच्यांकडनं काही नाही, ते सेवाभावी म्हणून आपण देणं लागतो जनतेचं, ते करण्यासाठी काम करतात. तर तसे शेतकरी कनेक्ट करतात, ते त्यांच्या शेतीत येऊन पाहणी करतात की हे बरोबर तशा पद्धतीने करताय की नाही. आणि त्यांचा एक फिक्स रेट ठरलेला असतो, त्या रेटनुसारच ते शेतकऱ्यांकडून माल घेतात. आणि म्हणजे शेतकरी स्वतःच आपल्या विक्रेत्याला विकतात, ते त्यांना ऑर्डर देतात गुगल फॉर्म पद्धत त्यांनी तयार केलेली आहे एका व्हॉट्सअप ग्रुपवर. रविवारी सकाळी 1 तास तिथं त्या ग्रुपवर सगळे शेतकरी जमतात, घेणारेही जमतात. आणि तिथं ते त्या फॉर्मवरच्या ज्या ऑर्डर दिलेल्या असतील त्या प्रत्येक शेतकरी त्यांना देतो तिथं. आणि त्यांनी एक त्यांचे रूल रेग्युलेशन ठरवलेले आहेत की त्यांचा रेटही फिक्स पाहिजेत त्यांना. म्हणजे मार्केटचा रेट कमी जास्त झाला तरी तुमचा इथला रेट कमी जास्त होणार नाही. घेणाराही त्याच रेटने घेतो, तिथं कोणतीही बार्गेनिंगची पद्धत नाही. अशा पद्धतीने तिथं इतकं सगळं कष्ट घेतलेलं आपण आणि उत्पादन घेतले, त्या दृष्टिकोनातून मग विक्रीतनं दर आपल्याला मिळतो. हो, मिळतो. बरं, सर्वसाधारण एखादं उदाहरण सांगता येईल? उदाहरण म्हणजे आपण जे तूप बनवतो त्या तुपाचा तिथं फिक्स रेट बिलोना पद्धतीच्या 3,000 रुपये लिटर आहे. तिथं कोणतंही बार्गेनिंग नाही, त्या लिटरनेच तो तूप जातो. आणि विशेष म्हणजे माझ्याकडे तूप वेटिंगला असतं. म्हणजे आपण उत्पादित केलेला मला निश्चितपणे मार्केट मिळतं. डाळी झालं, भाजीपाला झालं, ज्या भाज्यांचे रेट 30 रुपयाच्या खाली गड्डी कधीच येत नाही, त्यांची फिक्स रेट आहे, फिक्स वजन आहे. आणि प्रत्येक भाजीचा रेट, टोमॅटोचं झालं तो 100 रुपये रेटच त्यांना तुम्हाला कधीही भेटणार. 12ही महिने तुम्ही ते 100 रुपये रेटनेच टोमॅटो विकणार तिथं. कांद्याचं झालं, म्हणजे असे सगळे रेट त्यांनी फिक्स करून ठेवलेले आहेत. बरं, आता तुमचा जर शेतामध्ये पिकवलेला मृदगंध सेंद्रिय फार्मच्या माध्यमातून पिकवलेला भाजीपाला असेल किंवा तूप असेल, तर हे जर मुलाखत ऐकल्यानंतर एखाद्या ग्राहकाला हवा असेल तर त्यांनी कशा पद्धतीने संपर्क साधायला पाहिजे, आपल्याला कुठं त्यांना उपलब्ध होऊ शकतं? सध्या तर आमचं सगळे त्याच ग्रुपवर जातोय, पण आमची इच्छा आहे की आम्ही गावातल्या लोकांनाही त्याचं फायदा व्हावा, त्यांना ते भेटावं म्हणून काही दिवसातच तिथंही चालू करणार आहेत आउटलेट, फार्मवरच आउटलेट चालू करणार आहेत. बरं,
आणि आजकाल जर बघितलं तर सोशल मीडियाचं युग आहे. समाज माध्यमाच्या माध्यमातून यूट्यूब चॅनल असेल, बाकीचे चॅनल असेल, QR कोडच्या माध्यमातून वगैरे सगळं चेक केलं जातं किंवा बघितलं जातं. या माध्यमातून आपलं मार्केटिंग करताना तुम्ही काय केलेलं आहे? हो, आमचं QR कोड पण आम्ही डेव्हलप केलेले आहेत, ज्यामध्ये आम्ही जे प्रोडक्ट बनवतो तर ते स्कॅन केलं की तुम्ही कशा पद्धतीने बनवता, त्यात काय कंटेन आहेत, हे सगळं ग्राहकांना दिसतं. अच्छा, ते ग्राहकांनी बघू शकतात, त्यामुळे बघू चोखंदळ शकतात. ग्राहकांची गरज पडते. मला एक सांगा कल्याणीताई, की सेंद्रिय शेती करत असताना अनेक शेतकरी बांधवांचा एक प्रश्न असतो की सेंद्रिय पद्धतीनं जर शेती करत असताना आजचं जर वातावरण बघितलं, वैश्विक हवामान बदल झालं आहे. सकाळी पाऊस असतो, थंडी असते, दुपारी कडक ऊन असतं, संध्याकाळी परत पाऊस असतो. तिन्ही सीझन एका दिवसामध्ये अनुभवायला मिळतात, असं वातावरण असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये कीड आणि रोगांचा मोठ्या प्रमाणावरती शेतीच्या शेतपिकांच्यावरती प्रादुर्भाव होताना दिसतोय आणि याचा कुठेतरी उत्पादन खर्च वाढतोय असं शेतकऱ्यांचं सातत्यानं सांगणं असतं. तर या दृष्टिकोनातून तुमचा काय अनुभव आहे की सेंद्रिय पद्धतीने पिकवत असताना काय कीड रोगांचा प्रादुर्भाव होतो किंवा झाला तर त्याचं व्यवस्थापन कसं करता? सगळीकडेच कीड रोगांचा प्रादुर्भाव होतो, पण तुम्ही त्याच्यासाठी आपण म्हणतो की जसं लहान बाळ झाल्यानंतर त्याला लसीकरण केलं जातं, त्याला पुढचा आजार काही होऊ नये म्हणून. तसंच सेंद्रिय शेतीमध्ये की वातावरण चेंज होण्याच्या अगोदरच आपण त्याच्यावर दशपर्णी आर्क, लिंबोळी आर्क अशा प्रकारच्या फवारण्या केल्या तर तुमचा किडीचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी कमी होतो. जसे स्टिकी असतात, टॅग असते, सापळे असतात, ते लावावी लागतात. अशा पद्धतीने निवारण केलं तर बऱ्यापैकी तुमचा बाहेरच्या औषधाचा खर्च कमी होतो आणि किडीचंही निवारण होतं. आता बाहेर बॉटल घ्यायला गेलं त्याची किंमत मला माहिती नाही, पण शेतकरी जे म्हणतो की मला परवडतच नाही, एवढ्या मोठ्या खर्चाची बॉटल तुम्ही आणून फवारणी केली तर तुम्हाला परवडणारच नाही. उत्पादन खर्च कमी करता येतो या माध्यमातून, त्याच्यामुळे मग उत्पन्न वाढतं. तुमचा एकंदरीत विचार करत असताना किती उत्पादन खर्च येतो आणि किती उत्पन्न येतं, कशा पद्धतीने शेती आपली? आम्ही शेतीमध्ये सध्या फक्त गाईच्या शेणगोमूत्रावर आणि दशपर्णीवरच काम करतो, त्याच्यामुळं आम्हाला त्यातल्या उत्पन्नाला आम्ही समाधानकारक आहेत. की जर समजा मी 2 एकर गहू केला तर आम्हाला 24-25 गोण्या किंवा मग 10-12 क्विंटल गहू त्यात आरामात निघतो आणि त्याचा रेटही आम्हाला व्यवस्थित मिळतो मार्केटला. आम्हाला खाऊन त्याचा रेटही 100-150 रुपये किलो भेटतो. मग त्याच्यामुळे जे तुम्हाला 2 आणि 3 हजार मार्केटला उत्पन्नाचा रेट भेटतो, तुम्ही एवढा खर्च करूनही त्याचा आम्हाला काही फरक नाही पडत. इकडे रेटही फिक्स असतो आणि तुम्ही उत्पन्नही चांगलं देता, त्यामुळे ग्राहकही खुश असतो. अगदी अगदी. मग आपली शेती एवढ्या ग्रामीण भागामध्ये चांगल्या पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने डेव्हलप झाली, विकसित झाली, इतरसुद्धा शेतकऱ्यांना, महिला शेतकऱ्यांना असतील किंवा कुणाला असेल तर यांनासुद्धा आपण मार्गदर्शन करावं, त्यांची शेतीसुद्धा सुजलाम सुफलाम व्हावी, अशा दृष्टिकोनातून काही सामाजिक उपक्रम तुम्ही हाती घेतले? हो, माझ्याकडं हायस्कूलची मुलं येत आहेत, व्हिजिटर येत आहेत भरपूर. त्यांना जे की शेतीतले छोट्या छोट्या गोष्टी आम्ही सांगतो, आम्ही ज्या अनुभवल्या आहेत त्यामुळं बऱ्याच जणांना फायदाही होतो. आता माझ्या आजूबाजूचे शेतकरी आहेत, ते पूर्ण शेती नाही करत आहे, पण स्वतःची 10-20 गुंठे भाजीपाल्याची किंवा ठराविक गोष्टींची शेती स्वतः करायला लागलेत सेंद्रिय पद्धतीने. कधी माझ्याकडे भाजीपाला घेऊन आले तर ताई आम्ही याला फवारणी नाही केली, आम्ही याला कोणतं खत नाही टाकले, तुम्ही ते खात नाही आहेत असं सांगून मला ते त्या गोष्टी देत आहेत. म्हणजे त्यांच्यातही तो बदल झाला आहे आणि सुरुवात झाली आहे. विक्री व्यवस्थापन आपण कोरोनाचं उदाहरण दिलं, मग उत्पादक ते ग्राहक अशी साखळी कुठेतरी निर्माण व्हावी, म्हणजे तुमच्या शेतातला माल डायरेक्ट ग्राहकांच्या ताटामध्ये जावा, अशा पद्धतीनं काय ग्रुप्स वगैरे बनवलेत किंवा कसं मार्केटिंग वगैरे काय करायचं नियोजन आहे? हो, तसंच नियोजन आहे. ज्यांना म्हणजे प्रत्येकाचा विश्वास नसतो कोणत्या गोष्टीवर, त्यांनी शेतावर येऊन बघावं, व्हिजिट कराव्यात आणि त्यातून त्यांनी ऑनलाईन पद्धतीनं किंवा मग ग्रुप पद्धतीनं जर सगळ्या शेतकरी सोबत आले की एखादी सोसायटी पकडली आपण, तर त्या सोसायटीच्या लोकांना या सगळ्या गोष्टी हव्या असतात, पण त्यांना वेळ नसतो या सगळ्या गोष्टींसाठी. तर आम्ही मग सोसायटी पकडल्यात अशा काही की ज्या सोसायटीत आपण त्यांच्याकडनं ऑर्डर घ्यायच्या आणि त्यांना त्या ऑर्डर पोच करायच्या. सेंद्रिय शेती करत असताना बाकी इतर शेतकऱ्यांना किंवा महिला शेतकऱ्यांना वाटलं की आपणही सेंद्रिय शेती करावं, पण सेंद्रिय निविष्ठा मिळत नाहीत. या दृष्टिकोनातून तुमचं भविष्यातलं काय विजन आहे की सेंद्रिय निविष्ठा उपलब्ध करून देणं? हो आहे. आता मी जो 200 गिर गाईंचा फार्म उभा करणार आहे, त्यातून मी कंपोस्ट खताची निर्मिती करणार आहे, लिक्विड खतांची निर्मिती करणार आहे, जे की शेतात त्यांना लिक्विड खतं दिली तर जीवामृतसारखी रेडी त्यांना लगेच पाण्यासोबत टाकता येतील आणि शेणखत झालं हे पण देणार आहे. अशा पद्धतीनं ते पण काम करण्याचं नियोजन आहे आमचं. बरं. शेतीच्या पिकाचं नियोजन करत असताना खरीपामध्ये कोणती पिकं घेता, रब्बीमध्ये कोणती घेता, उन्हाळीमध्ये कोणती घेता आणि हे सगळं नियोजन कसं करता? आता मी गायांचा चारा आणि आमची पिकं ह्या दोन्हीचं नियोजन करतो
आणि त्या पद्धतीने तशी पिकं घेतली जातात. जसं की दिवाळीनंतर गव्हाचं पेरणी होते, ज्वारीची पेरणी होते, करडईची पेरणी होते तेलबियामध्ये, त्या करतो. हरभरा झालं, तुरीचं पीक पावसाळ्यातच पेरलं जातं. अशा प्रकारे नियोजन करून त्या पद्धतीचे प्रोसिजर चालू असतात. आणि पुन्हा बियाण्याचा विचार करत असेल तर देशी बियाणं मिळणं फार कठीण झालेलं आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्या भारत सरकारने बीजमाता राहीबाई पोपरेंना पद्मश्रीसुद्धा पुरस्कार दिलेला आहे. या दृष्टिकोनातून तुमच्या शेतावर तुम्ही तुमच्या देशी बियाण्याची काही साठवणूक किंवा बँक अशी तयार केली? हो, त्यांचाच आदर्श ठेवून आम्हाला जे शेवगावचे कृषी अधिकारी आहेत, मस्के साहेब, जे आत्मामध्ये किंवा सेंद्रिय शेतीमध्ये काम करतात, काजळे साहेब आहेत, जे आमच्या गावचे कृषी अधिकारी आहेत, तर त्यांचा आम्हाला यासाठी खूप सहयोग मिळाला. त्यांनी त्यांच्याकडे आलेली जी यांची पद्मश्री मिळालेल्या राहीबाई पोपळे यांची बियाणं आम्हाला दिली आणि त्यातूनच आम्ही आमची बियाणं तयार करत गेलो. अशा प्रकारे आता आम्ही जवळपास सगळी बियाणं आमच्या शेतातलीच वापरतो. बियाणं साठवणूक करणं हे फार एक जिकरीचं काम असतं. कीड लागत असते त्यांना, बाकीच्या भानगडी असतात, तर हे कसं करता? याच्यासाठी आम्ही जुने जे लोक आहेत, आपली माझे आजी सासू सासरे किंवा आई वडील, यांना विचारलं की तुम्ही काय करायचं. त्यावेळेस बाजारातही तेवढे बियाणं नव्हते भेटत. मग त्यांनी सांगितलं मला की बियाणं जेव्हा येतं त्यावेळेस त्याला आपली शेणाची राख असते जाळून, ती लावून ठेवली तर कीड लागत नाही. त्यात एक लाल तिखट मिरची टाकली तरी कीड लागत नाही. अशा पद्धतीने मी त्यांची साठवणूक चालू केलेली आहे सध्या. युवा शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांसाठी फार मोठा संदेश आहे. जनरेशन गॅप आपण म्हणत असतो, पण घरातल्या ज्येष्ठ लोकांचा जर सल्ला घेतला तर किती फायद्याची शेती होते हे आपल्याला कल्याणीताईंच्या बोलण्यातून जाणत असते. श्रोतेहो, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाची लोकवाणी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM माध्यमातून आज आपण ऐकत आहात मृदगंध सेंद्रिय शेतीची एकात्मिक शेतीची यशोगाथा. आणि आपल्याशी संवाद साधत आहेत सौभाग्यवती कल्याणी कैलास मुर्दारे, मुक्काम भगूर, पोस्ट वरूर, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. अतिशय छान पद्धतीची त्यांची शेती आहे आणि त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणारा प्रत्येकाला आहे. करण्यापेक्षा नोकरी देणारे हात निर्माण हा एक चांगला उद्देश घेऊन कल्याणीताई आपली शेती करत आहेत. कल्याणीताई, तुम्हाला ऐकत असताना अनेक महिला शेतकरी असतील किंवा शेतकरी असतील यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल. 17 एकरची शेती आहे, शेतपीक आहेत, फळपीक आहेत, दुग्ध व्यवसाय, इतकं सगळं सांभाळत असताना मजुरांची फार मोठी समस्या त्यांना भेडसावत असेल, तर हे सगळं कसं करता आपण? आम्ही आमच्या शेतात मजूर म्हणून कोणी नाही म्हटलं तरी चालेल. आमच्याकडे जे शेती करायला जे आमचे दादा झालं, जे की मी तिथं नसताना सगळं पाहत आहेत, अनिल दादा वावरे, त्यांचा तो खूप मोठा सहभाग आहे यासाठी. मी नसताना मी ज्या गोष्टी सांगितलेल्या असतात की आपल्याला आज या ठिकाणी जीवामृत टाकायचं, त्या ठिकाणी हे करायचं, ते खूप निष्ठेनं करून घेतात सगळ्यांकडनं. आमचे मामा आहे तिथं, कातकडे मामा म्हणून, ते अहोरात्र तिथंच असतात आणि त्यांना असं वाटत नाही की मी बाहेर कुठं काम करतो म्हणून. त्यांना ते स्वतःचंच वाटतं. अशा पद्धतीने शेतात येणारी काम करणारी लोकही स्वतःचं म्हणून काम करतात. म्हणून मी त्यांना म्हणत नाही की ते माझ्याकडे कामाला येत आहेत. म्हणजे काही लोकांचं कधीतरी टोळी बोलवली, समजा एक गवत काढायचं असलं तर त्या बाया एकमेकींना सांगतात, अरे आज आपल्याला स्वर्गात जायचं काम करायला. म्हणजे त्यांनी स्वतःहूनच नाव दिलंय मृदगंध फार्मला, स्वर्ग आहे तिथं, आपण तिथं काम करायला चाललोय. क्या बात आहे, फार सुंदर. आणि कल्याणीताई, मला सांगा की एक महिला म्हणून शेतकरी शेती करत असताना कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा कौटुंबिक कुटुंबाची सपोर्ट असणं हे फार महत्त्वाचं असतं, पाठबळ असणं त्यांचं फार महत्त्वाचं असतं. कारण सगळीकडे सांगितलं तुला काय समजतं त्यातलं शेतीतलं येतं, असा प्रश्न प्रतिवार घरातून होताना दिसत असतो. या दृष्टिकोनातून कुटुंबाचं पाठबळ असेल तुम्हाला किंवा त्यांचं जो पाठिंबा असेल, या दृष्टिकोनातून कसं कुटुंबाचा सहभाग याच्यामध्ये असतो? हो, यासाठी माझ्या मिस्टरांचा, पतीचा आणि मुलाचा खूप मोठा सहभाग आहे. मला शेतीची आवड आहे म्हणून माझ्या पतीनी एवढं सगळं त्यात इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. जे पिकवते ते जर मी पुण्याला पाठवलं तर माझा मुलगा मार्केटमध्ये उभा राहूनही ते विकतो, त्याला त्याचंही काही नाही वाटत आहे. म्हणजे मला त्याला एकट्याला टाकून पुण्याला गावाकडे शेती करण्यासाठी यावं लागायचं. खूप वाईट वाटायचं त्या गोष्टीचं, पण त्यांनी त्यातही खूप चांगलं काम केलं. आणि आज तो जेव्हा माल विकायला जातो तेव्हा येणाराही प्रत्येक ग्राहक आहे त्याच्या पाठीवर थाप देतो, अरे वा, आम्हाला तुझ्याकडं पाहून असं वाटतं की आपण प्रत्येक रविवारी भाजी घ्यायला यावं सकाळी. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांचा पण तो उद्देश असतो की इतका तरुण मुलगा, की जे मुलं आज मोबाईलच्या आहारी गेलेत, तर माझा मुलगा सकाळी 7 वाजता उठून भाजीपाल्याचे ट्रे घेऊन मार्केटला जातो, त्याला कधीही त्याची लाज नाही वाटली.
अगदी खरं आहे. श्रोते हो, डॉक्टरांना वाटतं माझा मुलगा डॉक्टर व्हावा, इंजिनियरला वाटतं माझा मुलगा इंजिनियर व्हावा, पण एका शेतकऱ्यांना वाटते की माझा मुलगासुद्धा शेतीत यावा. हे किती मोठं स्वप्न आहे. आणि आपल्या मुलालासुद्धा शेतीमध्ये घालून नुसतं फक्त शेती नाही तर कृषी उद्योजक म्हणून त्याला घडवण्याचं काम कल्याणीताई या माध्यमातून करत आहेत. यांच्यासाठी एक आदर्श घेणारं, एक आदर्श होतं कुटुंबाचं उदाहरण आहे. इतक्या दिवसापासून जवळजवळ शेती करत आहात आपण सेंद्रिय पद्धतीनं, आणि एक शेती करत असताना एक कुठेतरी एक आत्मिक समाधान किंवा एखादा सुखद अनुभव आपल्याला मनाला भुरळ घालून जात असते आपली शेती. अशी एखादी आठवण सांगता येईल? अशा खूप साऱ्या आठवणी आहेत. म्हणजे कधीतरी असं वाटतं की नाही, आपण गायांजवळ बसलं की आपल्याला एक मनशांती लाभते. जे की मी पुण्याला राहत असताना मला दर आठवड्याला ॲसिडिटीचा त्रास व्हायचा, तोही माझा कमी झाला आहे. म्हणजे राहिला नाही म्हटलं तरी चालेल. परत ती चव असते शेतीतली आपण जी करतो, जी मी शहरात गेल्यानंतर जवळपास 20 वर्ष दुधाला स्पर्शही नाही करू शकले. म्हणजे त्यात सगळ्या प्रकारचे फ्लेवर टाकून पाहिले तरी नाही. पण ज्या दिवशी आम्ही गीर गाई घेतली आमची आणि तिचं दूध काढलं आणि सहज पिले, तेव्हा मला जाणवलं की नाही, खूप फरक आहे या सगळ्या गोष्टीत. असे खूप सारे अनुभव आहेत की जे म्हणजे समाधान देऊन जातात. आणि लोकांचे जे सपोर्ट मिळतो की अरे नाही, तुमच्या शेतातल्या पिकांची चव खूप छान आहे. किंवा एखादे वयस्कर वृद्ध म्हणतात, अरे आज आम्हाला आईच्या डाळीची आठवण आली जी त्यांनी केली, ती चव आम्हाला आज परत पाहायला भेटली. हे सगळे अनुभव आमच्यासाठी खूप प्रेरणा देऊन जातात की नाही, आपण यात उतरलो, ही काही चूक नाही केली आहे, आपण कोणाला तरी आनंद देऊ राहिलो ह्या गोष्टीतून. अशा पद्धतीनं चाललेलं आहे. खऱ्या अर्थानं उत्तम शेती या संदर्भात आपण मार्गदर्शन करताना दिसतंय. आणि तुम्हाला ऐकून अशा अनेक महिला शेतकरी असतील, शेतकरी बांधव असतील, कृषी जगत अन्नदाता या माध्यमातून तुम्हाला ऐकत असतील, आणि अशा पद्धतीनं शेतीमध्ये यू घालत त्यांनासुद्धा वाटत असेल की आपलासुद्धा छंद किंवा आपली आवड शेतीमध्ये निर्माण व्हावी. या दृष्टिकोनातून तुम्हाला ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांच्यासाठी अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना काय तुमचा महत्त्वाचा संदेश असेल? माझा महत्त्वाचा संदेश हाच आहे, सुरुवात स्वतःपासून करा. प्रत्येकाकडे बोट दाखवण्यापेक्षा तुम्ही जेव्हा सुरुवात करताल तेव्हा तुम्हाला समजेल की त्यात काय समाधान भेटतं आणि आपल्या पुढच्या पिढीला आपण काय देणं लागतो. आज जे की कॅन्सरसारखे आजार आज घरोघरी गावोगावी पोहोचलेत, त्यामागची कारणं शोधा. एकदा कॅन्सर झाल्यानंतर आपण किती पैसा टाकला तर आपल्याला त्यातून काहीच रिझल्ट भेटत नाही. हे आपण मोठ्या हिरो हिरोईनचे किंवा आणखी पॉलिटिक्स लोकांचे उदाहरणं पाहिलेली आहेत. तर आपण तर शेतकरी कुटुंबातले, आपण तेवढा खर्च नाही करू शकत. तर आपण हा खर्च करू शकतो ना, ती कमीत कमी आपण आपल्या शेतात आपल्या पुढच्या पिढीला देणारं धान्य, भाजीपाला हा निरोगी पिकवू शकतो की जो खाऊन समोरचा माणूसही निरोगी राहू शकतो, पुढची पिढी निरोगी राहू शकते. अगदीच. स्वतःच्या आरोग्याबरोबर इतरांच्या आरोग्याची सुद्धा काळजी करणारी महिला भगिनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. सौभाग्यवती कल्याणी कैलास मुरदारे, मुक्काम भगूर, पोस्ट वरूर, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. आणि त्यांच्या नावाप्रमाणेच अगदी मृदगंध सेंद्रिय शेतीचा सुगंध, या सेंद्रिय शेतीचा सुगंध अगदी साता समुद्रापलीकडपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही, हेच या ठिकाणी कृषी जगत अन्नदाता या कार्यक्रमातून मी आपल्या सर्वांच्या समोर अपेक्षित करतो. अतिशय छान पद्धतीनं आपण या स्टुडिओमध्ये आलात आणि छान पद्धतीची मुलाखत दिलेली. अनेक श्रोत्यांच्यासाठी या मृदगंधाचा सुगंध त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही केलात. आपण या स्टुडिओमध्ये आलात आणि अत्यंत छान माहिती दिली, त्याबद्दल 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या वतीनं, यूट्यूब चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून ऐकणाऱ्या जगभरातल्या श्रोत्यांच्या वतीनं आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी आणि पुढील उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. श्रोते हो, मृदगंधा सेंद्रिय फार्म एकात्मिक शेती यशोगाथा याविषयी सौभाग्यवती कल्याणी कैलास मुरदारे, मुक्काम भगूर, पोस्ट वरूर, तालुका शेवगाव यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. या ठिकाणी थांबण्याची वेळ झाल्या. कृषी जगत अन्नदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आनंद सवे आपल्या सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार.